मागील भागात आपण पाहिले, कुडाळच्या अडूळ गावात जिथे हिंसेचा अंधार दाटला होता, तिथे मच्छिंद्रनाथांनी प्रकाशाचे पाऊल टाकले. निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी साक्षात पुजाऱ्यांचे हात आणि शस्त्रे गोठवून टाकली. पण हिंसेवर पोसलेली शक्ती सहजासहजी हार मानत नसते. जेव्हा कालिकेच्या मंदिरात चाललेला बळीचा सोहळा थांबला, तेव्हा त्या स्थानातील उग्र आणि तामसिक शक्तींचा कोप अनावर झाला. तो कोप मानवी नव्हता, तो असा कोप होता जो निसर्गाचे नियमही मोडून काढू शकतो. अचानक भर दिवसा आकाशात काळेभोर ढग दाटून आले. सूर्यप्रकाश कुठल्या कुठे गायब झाला. मंदिराचे जुने भक्कम खांब थरथरू लागले. गावकऱ्यांनी भीतीने जमिनीवर लोटांगण घातले. त्यांना वाटले आज प्रलय नक्की येणार, कारण ज्या शक्तीला त्यांनी आजवर रक्ताने शांत ठेवले होते, ती आता भुकेली आणि अपमानित होऊन जागी झाली होती. दुसरं, 52 वीरांचे आवाहन. त्या काळोखात मूर्तीच्या गाभाऱ्यातून एक कानठळ्या बसवणारी किंकाळी उठली. ती किंकाळी इतकी भयंकर होती की सभोवतालच्या जंगलातील प्राणीही भीतीने स्तब्ध झाले. त्या जागृत शक्तीने आपल्या रक्षणासाठी आणि मच्छिंद्रनाथांचा नाश करण्यासाठी पाताळातून 52 वीरांना पाचारण केले. हे 52 वीर म्हणजे साधे सैनिक नव्हते. ते मायावी होते, क्रूर होते आणि असीम शक्तीचे धनी होते. कुणाचे डोळे आगीसारखे धगधगत होते, तर कुणाच्या हातातून विषारी धूर निघत होता. काहींनी आकाशा एवढे विशाल रूप धारण केले, तर काही अदृश्य होऊन हवेत फिरू लागले. त्यांचे विक्राळ हास्य आणि गर्जनांनी संपूर्ण कुडाळ प्रांत हादरून गेला. त्यांचा हेतू एकच होता, समोर बसलेल्या या शांत योग्याला, या भगवे वस्त्र धारण केलेल्या संन्याशाला एका क्षणात भस्मसात करणे. मृत्यूचे ते 52 दूत मच्छिंद्रनाथांच्या दिशेने चालून आले. तिसरं, मायावी युद्ध आणि योग्याची स्थिरता. पण मित्रांनो, समोर साधा सुधा योगी नव्हता. ते होते नवनाथांचे आद्य गुरु, साक्षात शिवशंकराचा अंश. 52 वीरांनी आपला प्रहार सुरू केला. त्यांनी आकाशातून अग्नीचा वर्षाव केला. पण तो अग्नी मच्छिंद्रनाथांच्या जवळ येताच फुलांच्या पाकळ्यांसारखा थंड पडला. त्यांनी विषारी वाऱ्याचे वादळ निर्माण केले. पण नाथांच्या सभोवतालचे तेज इतके प्रखर होते की ते वादळ तिथेच शमले. मायावी वीरांनी मोठे मोठे पर्वत आणि खडक उचलून नाथांच्या अंगावर फेकले. पण अलख निरंजन या एका शब्दाच्या उच्चाराने ते खडक हवेतच धुळीस मिळाले. जेवढा वीरांचा क्रोध वाढत होता, तेवढेच मच्छिंद्रनाथ अधिक शांत होत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना संताप. त्यांच्या बंद डोळ्यांमागे संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान समावले होते. हिंसेचा आणि क्रोधाचा सामना त्यांनी शस्त्राने नाही, तर आपल्या योग सामर्थ्याने आणि तपाने करायचे ठरवले. चौथे, वाताकर्षण विद्येचा प्रहार. जेव्हा वीरांच्या मायावी शक्तीने सर्व सीमा ओलांडल्या, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी आपले डोळे हळूच उघडले. त्यांची दृष्टी इतकी तेजस्वी होती की त्या 52 वीरांचे डोळे दिपून गेले. नाथांनी आपले अस्त्र काढले. पण ते लोखंडाचे किंवा लाकडाचे नव्हते, ते होते मंत्रांचे अस्त्र. त्यांनी वाताकर्षण विद्या आणि शिवास्त्राचा प्रयोग केला. वाताकर्षण विद्या म्हणजेच हवेतील प्राणवायू आणि ऊर्जेला आपल्या नियंत्रणात घेण्याची सिद्धी. मच्छिंद्रनाथांनी मंत्राचा उच्चार करताच त्या संपूर्ण परिसरातील हवाच स्तब्ध झाली. त्या 52 मायावी वीरांच्या शरीरातील प्राणशक्ती नाथांनी खेचून घ्यायला सुरुवात केली. ज्या वीरांना आपल्या शक्तीचा एवढा अहंकार होता, ते आता श्वास घेण्यासाठी तडफडू लागले. त्यांचे विशाल आकार आकुंचन पाहू लागले. त्यांची शस्त्रे गळून पडली. ते उग्र आणि भयंकर आत्मे जे काही क्षणापूर्वी मृत्यूचा नाच करत होते, ते आता नाथांच्या चरणाशी गुडघे टेकून दयेची भीक मागू लागले. योग्याच्या एका संकल्पापुढे 52 वीरांचा अहंकार मातीत मिसळला. पाचवं, परमोच्च क्षण, क्लायमॅक्स. पाचही दिशांना नाथांच्या विजयाचा शंखनाद घुमू लागला. 52 वीर शरण आले होते. गावकऱ्यांना वाटले संकट टळले. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. आपल्या 52 वीरांचा असा दारुण पराभव झालेला पाहून मंदिराच्या गाभाऱ्यातील ती मूळ शक्ती, साक्षात महाकालीचे उग्र रूप, आता खऱ्या अर्थाने जागृत झाले होते. जमिनीला भेगा पडू लागल्या. हवा अक्षरशः तापू लागली. आणि समोर उभ्या राहिल्या त्या साक्षात कालिका माता. जेव्हा नवनाथांची योगशक्ती आणि साक्षात देवीची महाशक्ती समोरासमोर उभी राहील, तेव्हा या विश्वाचा तोल कसा सांभाळला जाईल? मच्छिंद्रनाथ या आदी मायेला कसे शांत करतील? हे पाहण्यासाठी वाट पहा आपल्या अंतिम आणि सर्वात थरारक भागाची. भाग 3, शक्तीचे नमन. आदेश, अलख निरंजन.